महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आझाद समाज पार्टीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर 113 अंध व अपंग लोकांना ग्रामपंचायत नेरळ यांच्याकडून दिलासा। मागील अनेक महिन्यापासून अंध व अपंग लोकांच्या अनेक समस्या व दिव्यांग निधीबाबत ग्रामपंचायत नेरळ यांच्यासोबत अंध व अपंग विकास संस्था नेरळ यांचा संघर्ष चालू आहे। परंतु या अनेक प्रश्नाबाबत कोणीही साथ सहयोग न दिल्यामुळे शेवटी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वकील सुमित साबळे यांना एक पत्र देऊन अंध व अपंग यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करावी, हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती अंध व अपंग विकास संघटनांनी केली। यावर वकील सुमित साबळे यांनी नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना तात्काळ फोन लावून या समस्याबाबत बोलणे केले व दिव्यांग निधी देण्यास दिरंगाई होत असेल व दिव्यांग निधी दिला जात नसेल तर आझाद समाज पार्टीतर्फे दिव्यांगांना घेऊन सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी मोर्चा काढू असे जाहीर करून तशी तयारी करून पेपरमध्ये जाहीर केले। जाहीर मोर्चा निघणार ही गोष्ट ग्रामपंचायत नेरळला कळताच ग्रामपंचायत उपसरपंच यांनी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी अंध व अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून 29 डिसेंबरला जागतिक अपंग दिवशी तुम्हाला पहिला टप्पा म्हणून कमीत कमी 3000चा निधी प्रत्येकी 130 सदस्यांना देण्याचे मान्य व कबूल केले व तसे पत्र 19 सप्टेंबर 2022 रोजी दिले। त्यामुळे हा मोर्चा रद्द करावा अशी विनंती केली। यामुळे दिव्यांगांनी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वकील सुमित साबळे यांचे आभार मानले। तसेच त्यांना जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही यावे लागेल अशीही विनंती केली। यावर वकील सुमित साबळे यांनी विनामूल्य अंध व अपंग यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करू, तसेच वेळ आली तर आंदोलने व निषेध मोर्चा सुद्धा काढू असे मत व्यक्त केले। अंध व अपंग विकास संस्था वारे शाखा नेरळ यांचे अध्यक्ष सुनील राजे, सभासद इब्राहिम शेख, सल्लागार अरुण जोशी, रवींद्र वजरकर व इतर पदाधिकारी यांनी बैठक घेऊन 29 डिसेंबर 2022 रोजी आगरी समाज हॉल येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होणाऱ्या जागतिक अपंग दिनाचे कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा दिले। दैवत राजे छत्रपती घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आम्ही अंध अपंग विकास संस्था वारे व शाखा नेरळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही एक मोर्चेचे आयोजन केले होते। त्या आयोजनासाठी आम्ही ॲडव्होकेट साबळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आलो। आम्ही आमच्या समस्या अंध अपंगांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्यांनी लगेचच आमची दखल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं, पेपरला बातम्या केल्या आणि आमचं आंदोलन 19 तारखेला आम्ही करणार। तर ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेशजी मस्कर साहेब यांनी आम्हाला राजेसाहेब व मला अरुण जोशी आम्हाला बोलावून घेतले व आमच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावर काही तोडगा काढून आम्हाला सांगितलं आंदोलन काही करू नका, तुम्हाला आम्ही 29 तारखेला जागतिक अपंग दिन तुमचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकी आम्ही 3,000 रुपये तुम्हाला देऊ आणि उर्वरित रक्कम तुमची जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला देण्यात येईल। आणि तसं आम्हाला त्या प्रकारचं सरपंच साहेबांनी आम्हाला पत्र दिलं आणि आम्ही ते पत्र लेखी स्वरूपात आम्हाला दिलं आणि आम्ही ते आंदोलन थांबवलं। आणि याबद्दल ॲडव्होकेट साबळे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे आमच्या कुठल्या समस्या असतील, आमचे काय अडीअडचणी असतील ते आम्हाला मोफत सल्ला देऊन सामोच्चपणे आपण मार्ग काढू असा आम्हाला त्यांनी शब्द दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज अंध आणि अपंग विकास संस्थेच्या मार्फत आझाद समाज पार्टीकडे म्हणजे माझ्याकडे त्यांनी एक प्रतिनिधित्वावर एक लेटर पाठवलं होतं। तर या अंध अपंग विकास संस्था वारे याचे जे अध्यक्ष आहेत सुनील राजे आणि त्यांची जी पूर्ण कमिटी आहे ते माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं की आजपर्यंत त्यांना ग्रामपंचायतीने 3 वर्षाचा आणि त्यांच्या निधी दिलेला नाहीये, तर त्यांना दरवर्षी 5,000 निधी मिळत असतो। तर दरवर्षी 5,000 निधी मिळत असतो तर त्यांनी आतापर्यंत त्यांनी का दिला नाही आणि वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी चर्चा केली
आणि त्यांनी सांगितलं, साहेब आमच्या या प्रश्नाकडे कोणच लक्ष देत नाहीये, आम्ही अनेक लोकांकडे जाऊन आलो परंतु त्यांनी आम्हाला काही विचारात घेतला जात नाही. तर ग्रामसेवक असतील किंवा आपली ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय अधिकारी असतील ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतात. त्यांच्या अनेक समस्या घेऊन त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं आणि हे पत्र 15 डिसेंबर 2022 ला त्यांनी माझ्याकडेच दिलं. त्यानंतर आम्ही ठरवण्यात आलं की 19 तारखेला याच प्रश्नांवर आम्ही ग्रामपंचायत नेरळ याच्यावर आझाद समाज पार्टीतर्फे आणि अंध अपंग विकास संस्था वारे याच्यातर्फे मोठा मोर्चा काढणार आहोत. आणि याचं पत्र आम्ही बनवलं, तसंच पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत पर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ही बातमी आम्ही पेपरमध्ये आउट केली. आणि जशी बातमी आम्ही आउट केल्यानंतर ग्रामसेवकांना ही बातमी कळाली. मी स्वतः ग्रामसेवकांशी फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं असं असं प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत, तर या प्रश्नांवर तुम्ही का नाही दखल घेत किंवा त्यांचे पैसे आणि अनुशेष तुम्ही देत का नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं आम्ही सगळा अनुशेष दिलेला आहे, त्यांना कुठलाही पैसे देणं बाकी नाही. तर ठीक आहे बोललो, तुम्हाला मी माझ्याकडून सांगतो 19 तारखेला आम्ही तुमच्या ऑफिसवर आमच्या आझाद समाज पार्टीतर्फे मोर्चा काढत आहोत आणि हा प्रश्न घेऊन आम्ही 100% मार्गी लावणार. आणि हा प्रश्न काढल्यानंतर आपल्या गावचे उपसरपंच मंगेश मस्कर यांनी आपल्या या अंध अपंग कमिटीला बोलून त्यांनी सांगितलं हा मोर्चा तुम्ही स्थगित करावा, तुमचे जो अनुशेष बाकी आहे 2 वर्षाचा तो आम्ही तुम्हाला देण्यासाठी बांधील आहोत. आणि आता सध्या तरी 29 तारखेला अंध अपंग जागतिक दिन असल्यामुळे त्या दिवशी आम्ही तुम्हाला कमीत कमी 3,000 रुपये 3,000चा प्रत्येकी 3,000 रुपयाचा चेक देण्यात येईल असं आश्वासन दिलं आणि तसं पत्र सुद्धा त्यांनी या आपल्या संस्थेला दिलेलं आहे. आणि या पत्रानुसार आम्ही असं पहिला टप्पा जिंकल्यासारखा आझाद समाज पार्टीने आणि अंध अपंग संस्थेने पहिला टप्पा जिंकलेला आहे आणि ग्रामपंचायतने 3 मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.